तर नमस्कार मंडळी, सकाळचे वाजलेत 8 आणि माझ्या हातात असा ग्लास आणि या ग्लास घेऊन मी चाललोय सुतकाचं पाणी आणू भटजींकडे. तर सुतकाचं पाणी घेतलंय भटजींकडून आणि मी निघालोय घराकडे. तर घराकडे जाता जाता तुम्ही बघू शकता हे सुंदर नजारा आणि घरासमोर आमसुला सुकत घातलेली आणि आमसुलाचं तर बऱ्यापैकी आहे बाई. आज गाडीसुद्धा धुवची होती पण सोमवार असल्यामुळे आज गाडी धुवकच मिळत नाही, लाईट नाही. त्यामुळे दुपारचे वाजलेले 12:30 आणि मी बाटली घेऊन चाललेलं आहे आंबे आणूक. आमच्या घराच्या समोर बागा तिकडे रायवळ आंबो असा, तर त्या रायवळ आंब्याचे आंबे आणूक म्हणून आम्ही चाललेलं आहे. तर ही असं जाणं येणं नसल्यामुळे बऱ्यापैकी असं गचकाट झालेलं असं, रान पण बऱ्यापैकी वाढला, तर त्यामुळे आतमध्ये जाताना सुद्धा बघून जाऊचं लागता. तर ही आंबोली बऱ्यापैकी उंच असा. तर या आंबोलीखाली वाऱ्यामुळे बरेच आंबे पडलेले, पण हे आंबे पण असे पडलेले, काय काय आंबे बरे होते आणि काय काय आंबे असे खराब निघाले, वांदराणी बोचावून नुसते टाकलेले असे आंबे होते. तर शोधून शोधून काढूचे लागले, शोधून शोधून अगदी माका हाताच्या बोटावर मेजूक मिळती तितकेच आंबे गावले. 4 ते 5 आंबे माका फक्त गावले. तर ते आंबे मी जमा केलंय. ह्यो आंबोसुद्धा चवी एकदम भारी असा, एकदम गोड लागता ह्यो आंबो. आणि खूप वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून हे आंबो बघत दिलेलो असो आणि आंब्याचे आंबे आम्ही खातो. तर अशा प्रकारे 4-5 आंबे आमका गावले. तर ते आंबे तसे कमीच मिळाले. आंबे थोडे जर जास्त मिळाले असते तर आंब्याचा रायता करूक मिळाला असता. या आशेने मी गेलेला आंबे आणू, पण हरकत नाही. पण तेच आंबे आता आम्ही जाऊन खातलो. तर अशा प्रकारे आंबे आणलं, व्यवस्थित पाण्याने धुतले आणि आम्ही खाऊक सुरुवात केली. तर या आंब्याची चव एक नंबरच असा. बाबांनी खाल्लो, मी सुद्धा हे आंबो खाल्लाय आणि आमच्या मुंबईकरांनी सुद्धा आंबो मला सोक्त खाल्लो.